राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज भिवंडी न्यायालयामध्ये सुनावणी। आरएसएसच्या मानहानी याचिकेवर सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी दिल्लीवरून भिवंडीकडे रवाना। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। राज्यसभेमध्ये 6 जागांवर महायुतीचा विजय पक्का। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास, फक्त 1 जागा विरोधकांकडे जाणार असल्याचं वक्तव्य। छगन भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याचं अजितदादांनी ठरवलं होतं। अंतर्गत चर्चेवेळी राज्यसभेसाठी सुचवलं होतं भुजबळांचं नाव। खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। अजित पवारांच्या अपघाताची सत्यता बाहेर आणण्यासाठी रोहित पवारांचा लढा। आज पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष। शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। शिमग्याला आता बोटीनं जाता येणार। 1 मार्च पासून समुद्री मार्गे तळ कोकणात जाता येणार। केईएम रुग्णालयामध्ये सुरू होणार आयव्हीएफ केंद्र। येत्या सोमवारपासून आयव्हीएफ सुविधा सुरू होणार। सरकारी रुग्णालय सुसज्ज। आयव्हीएफ केंद्र सुरू होण्याची पहिलीच वेळ। अल्पदरात होणार उपचार। डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाचा दणका। टॅरिफचा निर्णय अमेरिकन कोर्टाकडून रद्द। ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। 10वीच्या पहिल्या पेपरला राज्यात 11 कॉपी प्रकरण। पुणे, नागपूर वगळता अन्य विभागात कॉपी 0। 12वीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागलं। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचं दूध प्रति लिटर 76 रुपयांना। विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीनं घेतला पेट। रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली घटना। आगीत दुचाकी जळून खाक। नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा विळखा वाढला। सकाळी AQI 273 तर संध्याकाळी AQI 189 वर।